हॅलो गाईज, मी आज तुम्हाला वॅक्सबद्दल सांगत आहे. तर मी इथे नॉर्मल वॅक्स करायला घेतलं आहे. नॉर्मल म्हणजे आपलं चॉकलेट किंवा ॲलोवेरा वॅक्स. तर मी इथं ॲलोवेरा वॅक्स घेतला आहे. वॅक्स करताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला लागतं की तुम्ही जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात तेव्हा त्या क्लायंटनी मॉइश्चरायझर लावलं आहे का किंवा कुठलं ऑइल वगैरे लावतात तर ते लावलं आहे का आपण चेक करायचं. असेल तर त्याला क्लीन करून घ्यायचं. पण इथे या मॅमनी काहीच नव्हतं लावलं तर मी डायरेक्ट त्यांना पावडर अप्लाय केलं. तर पावडर खूप छान ॲप्लिकेशन केलेलं आहे मी त्या पावडरचं. आणि त्यानंतर आपला बघू शकता तुम्ही, आपली ग्रोथ नेहमी आहे ना, मी जसं वॅक्स लावलं आहे त्या दिशेला वरच्या बाजूला ग्रोथ असते. तर तिथं तुम्ही तसंच वॅक्स लावायचं आहे. आपण नेहमी वॅक्स कसं करतो की जसं डायरेक्शन असेल हेअरची तसं आपण वॅक्स अप्लाय करतो. तर खूप सारे म्हणजे खूप कमी लोकांना 10% लोकांनाच आहे ना सरळ वॅक्स ग्रोथ असते हेअरची, पण बऱ्यापैकी लोकांना अशी वरच्या बाजूला असते. तर आपण जसं हेअर आहेत तसेच लावायची. खूप सारे कमेंट्स मला येतात इंस्टाग्रामला की मॅम तुम्ही चुकीचं करताय आणि खूप अशा पण आलेल्या आहेत की ह्या जे मॅम करतायत ते खूप सुंदर वॅक्स करतायत. फर्स्ट टाइम असं कोणीतरी व्यवस्थित आणि सही दिशा में वॅक्स कर रहा है असं पण मला कमेंट येतात. तर मला असं वाटतं की मी जे करते ते मी बरोबर करते असं मला वाटतं. कारण दुसऱ्यांच्या म्हणण्यावर, कारण काय झालं, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब कमेंट्ससाठी सगळ्यांसाठी ओपन आहे की तुम्ही काही कमेंट करू शकता. पण जे रिअल आहे त्याच्यावर तुम्ही रिअलच कमेंट करायला पाहिजेत. पण असं लोक करत नाही. कारण काय झालं की सगळे ओपन तोंड झालेत बोलायला. म्हणजे खरं आहे ते पण लोकांना दिसत नाही आणि जे खोटं आहे त्याला पण ते वाव करतायत. तर ज्याला जसं असेल तसं ते घेतात. तर मी इथं व्यवस्थित असं ॲप्लिकेशन करून घेतलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वॅक्स खूप गरम पण नाही घ्यायचं आहे, खूप थंड पण नाही घ्यायचं आहे. मीडियम हीट टेम्परेचर असायला पाहिजे आणि व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने त्याला खेचायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात खूप जास्त मॉइश्चर सुटतं वॅक्सला. आता थंडी चालू झाली आहे, आत्ता एवढं मॉइश्चर नाही सुटत. तर खूप छान असं ॲप्लिकेशन होतं. नॉर्मल वॅक्सने पण हेअर खूप छान प्रकारे निघतात. असं नाही की रिकाच करायला पाहिजे. ज्यांची ग्रोथ खूप ठीक आहे, जे करतच नाही म्हणजे रेझर वगैरे यूज करतात किंवा काहीतरी वरचेवर सरफेसवरून हेअर काढतात, जे डेपिलेशन पद्धत यूज करतात, त्यांना हे आपण रिकाच द्यायला पाहिजे. कारण त्यांचे केस मुळासकट निघत नाही. आणि हे जे आहे नॉर्मल वॅक्स, ते जे कोणी खूप दिवसापासून केलेलं नाही आहे, खूप वाढलेले आहेत हेअर. आता ह्या मॅमचे खूप वाढलेले होते, पण तुम्ही बघू शकता किती इझिली ते हेअर पूर्ण असे क्लीन होत आहेत आणि निघत आहेत. तर तुम्ही नॉर्मल वॅक्स पण जरी करायला घेतलं ना तरी खूप छान पद्धतीनं होतं. तर सांगायचं एवढंच होतं की जेव्हा आपण नॉर्मल किंवा रिका करतो तर दोन्ही वॅक्स खूप सुंदर आहेत. तर तुम्ही असे ट्रिक वापरून किंवा अशा पावडर वगैरे व्यवस्थित लावून तुम्ही हे वॅक्सिंग करू शकता. घरी करा किंवा तुम्ही सॅलॉनमध्ये सुद्धा तुमच्या ह्या ट्रिक यूज करू शकता. थँक्यू सो मच एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.